राज्य सरकारच्या भाषा संचालनालयानं राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक नवा नियम काढलाय। हिंदी भाषा निम्न श्रेणी आणि उच्च श्रेणी परीक्षा 28 जून रोजी घेण्याची घोषणा केली आहे। या परीक्षेला मराठी अभ्यास केंद्रानं विरोध केलाय। मराठी भाषिक राज्यात हिंदीची परीक्षा बहुतांश मराठी भाषिक असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तीचा भाग म्हणून घेण्याची आवश्यकताच काय, असा सवाल करत प्रस्तावित हिंदी परीक्षा तत्काळ रद्द करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा या मराठी अभ्यास केंद्रानं दिलेला आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। जुई, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सौरभ, अगदीच राज्य शासनाचा जो हा निर्णय आहे त्या निर्णयामुळे त्या आता एका वेगळ्या आणि नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। कारण का भाषा विभाग जे आहे आपल्या राज्य शासनाचं, त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। एक परिपत्रक काढलं आहे की जे गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेड ऑफिसर्स आहेत त्यांच्यासाठी हिंदीत बोलणं अनिवार्य असणार आहे आणि हिंदी शिकण्यासाठी जी परीक्षा आहे ती परीक्षा त्यांना द्यावी लागणार आहे। येत्या 28 तारखेला 4 ठिकाणी, म्हणजेच आपण जर पाहिलं तर मग मुंबई, विशेष करून संभाजीनगर आहे, पुणे आहे, नाशिक आहे, या 4 ठिकाणी त्यांना ही जी परीक्षा आहे ती द्यावी लागणार आहे हिंदी भाषेची। मात्र या निर्णयाला कुठे ना कुठेतरी आता मराठी जे अभ्यास केंद्र समिती आहेत त्यांनीच विरोध दर्शवला आहे। त्यांचं म्हणणं आहे की मुंबईमध्ये, विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी बोलता येणं अनिवार्य आहे। आपण मराठीचा दर्जा वाढवतोय, अशातच हिंदी भाषेची सक्ती का करावी आणि तेही शासनाच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना। दुसरीकडे मनसेने देखील या गोष्टीचा विरोध केला आहे। मनसे नेते संदीप देशपांडे यांनीच आज सकाळी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे की जर 28 तारखेला परीक्षा घेतली गेली तर मात्र आम्ही परीक्षा केंद्राबाहेर जाऊन धिंगाणा घालू आणि तिथे आंदोलन देखील करू। त्यामुळे कुठे ना कुठेतरी या एका निर्णयामुळे एका नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। परंतु हा जर निर्णय आपण पाहिला तर मग जे अधिकारी आणि कर्मचारी शासनाचे आहेत त्यांना हिंदी बोलता येणं अनिवार्य आहे आणि त्यामुळे ही जी परीक्षा आहे ती त्यांना देणं बंधनकारक आहे। परंतु सवाल हाच उपस्थित होतो सौरभ की आपण राहतो महाराष्ट्रामध्ये, हे जे सगळे कर्मचारी आहेत ते राज्य शासनाचे कर्मचारी आहेत, मग त्यांना हिंदी भाषेची सक्ती नेमकी का होते आहे? एकीकडे राज्यात टॅक्सी आणि ऑटो चालकांना मराठी बोलता यावं यासाठी निर्णय घेतला जात आहे, त्यांना अनिवार्य केलं जात आहे मराठी बोलणं। मग जे अधिकारी आहेत त्यांना हिंदी सक्ती का केली जात आहे? हिंदी बोलता यावं त्यासाठी परीक्षा देखील का द्यावी लागते, हाच एक सवाल आता उपस्थित होत आहे। त्यामुळे विविध प्रतिक्रिया आता समोर येत आहेत या एका निर्णयाच्या विरोधामध्ये। सौरभ, निश्चितच जुई, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत तुर्तास।